अवघी मिथ्या आटी राम नाही जवकंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सेवेला उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा असून श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा मनुष्याला स्वतःच्या जीवनाचं मुख्य प्रयोजन काय आहे त्या मुख्य प्रयोजनाचं दर्शन या अभंगामध्ये घडविताना दृष्टोत्पत्तीस येतात. ठल विठल मनुष्याला स्वतःच्या बुद्धीनं ग्रंथ कळत नाही, स्वतःच्या बुद्धीनं पंथ कळत नाही, स्वतःच्या बुद्धीनं संत कळत नाही आणि स्वतःच्या बुद्धीनं भगवंत कळत नाही. मी 4 शब्द उच्चारून आपल्या समोर प्रस्तावना सुरू केलेली आहे. ग्रंथ, पंथ, संत आणि भगवंत. स्वतःच्या बुद्धीनं हे कळत नाहीत. ग्रंथ कळण्याकरिता गुरुकृपा असावी लागते. आपल्या बुद्धीनं पाठ होतं आणि गुरुकृपेनं वेळेला आठवतं. बर का, हे पाठांतरासाठीच नव्हे तर पखावज वादनासाठी सुद्धा हे सूत्र आहे. क्लासमध्ये बोल मिळतो, पहाटे सराव होतो, पण गुरुकृपा असेल त्याला योग्य प्रसंगाला कुठला तुकडा टाकावा, कोणता मुखडा असावा, कोणती लग्गी असावी हे गुरुकृपेनं कळतं. विठ्ठल विठ्ठल स्वतःच्या बुद्धीनं ग्रंथ कळत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानदेवीच्या 13व्या अध्यायामध्ये निवृत्तीनाथांना गुरुकृपेची भिक्षा मागतायत. आज निवृत्तीनाथांची वारी आहे. मायबाप ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात माऊलीच अशी एक ओवी घालतायत. बाळ मोठं झालं तर बाळ मोठं झाल्याचा आनंद जगात कोणालाच होत नाही. बर का, नाही होत. एखादा मुलगा पास झाला तर आपल्या परंपरेनं आपण पेढे वाटतो, पेढा खाणारा पेढे खातो, पण त्याच्या मनाला आल्हाद झाला असेल असं सांगता येत नाही. बर का, बाळ मोठं झालं तर खरा आनंद या जगात एकाच देवतेला होतो, त्या देवतेचं नाव या आई. बर का, आईला खूप आनंद होतो. आणि ऐका, शिष्य मोठा झाला तर या जगात मत्सर करणारी जन्माला येतात, द्वेष करणारी जन्माला येतात. आणि आदरणीय महाराजजी, द्वेष हा असा अग्नी आहे, तो दुसऱ्याला नाही स्वतःला जास्त जाळतो.
पण जळणाऱ्याच्या लवकर लक्षात येत नाही. द्वेष दुसऱ्याला नाही, द्वेष स्वतःला जाळत राहतो आणि स्वतःचं पुण्य संपुष्टात आणत असतो. शिष्य मोठा झाला, त्या शिष्याचं मोठेपण पाहून आल्हाद होतो तो फक्त गुरूंना. म्हणून ऐका, बाळ मोठं झालं आनंद होतो आईला, आणि शिष्य मोठा झाला की आनंद होतो गुरुला. देखा बालकाची आधनी धाईजे, का शिष्याचे नि जहालेपणी होईजे. ज्ञानोबराय घराघरापर्यंत पोहोचले. ऐका महाराजजी, ज्ञानोबरायांची पूजा घराघरापर्यंत होते. गावोगावी माऊलींची मंदिर आहेत. पण बघा तुम्ही बारकाव्यानं, माऊलींचा पालखी सोहळा सुद्धा निवृत्तीनाथांपेक्षा मोठा आहे. मान्य आहे का? असं रागाने काय बघता? मला बोला की थोडं. नाही का? मला कळेना झालंय. नाही का? तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार नाही. माऊलींचा पालखी सोहळा निवृत्तीनाथांपेक्षा मोठा. माऊलींचा लौकिक, माऊलींची कीर्ती निवृत्तीनाथांपेक्षा जास्त. ऐका, माऊलींचा समाधी सोहळा निवृत्तीनाथांपेक्षा मोठा. आणि आणखी बारकावा, संतोषजी महाराज ज्ञानराजांच्या दरबारात जेवढी लेकरं शिकायला आहेत तेवढी निवृत्तीनाथांच्या दरबारात नाहीत. हे माऊलींचं मोठेपण आहे की निवृत्तीनाथांचं मोठेपण आहे, याचा विचार जर करू गेलो तर उत्तर सापडतं, ज्ञानोबरायांपेक्षा त्यांचे गुरुच एवढे मोठे आहेत की त्यांना शिष्याला गावोगावी घरोघरी प्रत्येकाच्या देवघरात नेऊन पोहोचवलं आणि स्वतःला लुप्त करून टाकलं. केवढं मोठेपण. म्हणून सगळे संत ज्ञानोबरायांचं जेवढं कौतुक करतात, माऊलींचं जेवढं वर्णन करतात, तेवढं वर्णन निवृत्तीनाथांचं करताना दिसत नाहीत. पण एका ठिकाणी मात्र महाराज संत मायबाप बोलतात आणि नाथ महाराजही बोलतात, ज्ञानोबराय सुद्धा बोलतात, हे मना, इकडं तिकडं भ्रमंती करण्यापेक्षा हे बाबा तेथे बुडी दे. कीर्तनात मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणारा वारकरी असला
की कीर्तनात संतोष प्राप्त होतो. तेथे बुडी देई माझ्या मना. स्वतःच्या बुद्धीनं ग्रंथ कळत नाहीत. ऐका, पुण्यातील एक साहित्यिक त्याच्या चिंतनामध्ये असं म्हटला, महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आणि गाथा वाचल्याशिवाय मरण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय मरताच येत नाही आणि ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याशिवाय सुद्धा मरता येत नाही. महाराष्ट्रात जन्म झाला की त्याला ज्ञानोबा तुकाराम म्हणता आलंच पाहिजे आणि म्हटलंच पाहिजे. मी एरवी कीर्तनात सांगत राहतो, अच्युत कुठे आज विनेकरी पकडलाय राव महाराजांनी. नाही कृष्णा हे पुढं बसले महाराजांचं लेकरू आणि कृष्णाच्या शेजारचा काय रे नाव? हा सोहम. सोहम. सोहम आणि कृष्णा संस्थेचे गुरुवर्य, ज्यांचा नामोल्लेख आपण ऐकला असणार आहे, ते नतुसिंग महाराज राजपूत. त्याने विनोदान असं म्हणायचे. ते कीर्तन करत नव्हते, पण विचारसागराचा पाठ सांगताना विनोदान असं म्हणायचे, ज्या घरात ज्ञानेश्वरी नाही आणि ज्या घरात गाथा नाही त्या घराला घर मानायला मी तयार नाही. हा, घरात ज्ञानेश्वरी गाथा असलाच पाहिजे. ज्या घरात आहे तुकाराम गाथा त्याच्या चरणावर ठेवावा. ज्या घरात नाही तुकाराम गाथा त्याला घालाव्या दोन. बराच टाइम शॉट काढायला लागलाय रामोली. ॲक्युरेट, बिनचूक. घरात गाथा पाहिजे आणि घरात ज्ञानेश्वरी पाहिजे. धोंडा महाराज देगलूरकर त्यांच्या प्रवचनाच्या चिंतनात म्हणायचे, कळो अगर न कळो पण रोज ज्ञानेश्वरी वाचत जा. हो, प्रस्तावनेला मला विलंब करायचा नाही, पण स्नान झाल्यानंतर गंध लावला की ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय वारकऱ्याचं पाऊल घराच्या बाहेर पडता कामा नये. बोलू का, वर्तमान काळात नावाचं वारकरी भरपूर आहेत, लक्षणाचं वारकरी कमी आहेत. बर का, आपल्या जीवनात लक्षणाचा वारकरी पाहिजे. ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल पडता कामा नये. ग्रंथ स्वतःच्या बुद्धीनं कळत नाही, पंथ स्वतःच्या बुद्धीनं कळत नाही. विदर्भाचे थोर संत प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज ते 2 वाक्य उच्चारायचे. लक्ष देऊन ऐका. ते म्हणायचे, जगाचा ग्रंथ ठरेल अशी योग्यता एकाच ग्रंथात आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. त्याचा बारकावा पहा कसा आहे. गीतेची सुरुवात अर्जुनाच्या रडण्यानं झालेली आहे. काय याच्यातला बारकावा? माझ्या लक्षात आलेला बारकावा सांगू का? माणसानं रडावं पण संसारा पुढं नाही, देवा पुढं. बर का, संसारा पुढं रडलं की योग नाही भोग, आणि देवा पुढं रडलं की देवा पुढचं रडणं सुद्धा काय ठरतं? योग.
अर्जुन विषाद योग. बारकाव ऐका, गीतेची सुरुवात विषादापासून आणि गीतेची समाप्ती प्रसादामध्ये. बर का, गीतेची सुरुवात विषादामध्ये, रडण्यामध्ये, आणि गीतेची सांगता प्रसादामध्ये. नाही, गीतेतला प्रसाद येतो. ते म्हणायचे जगाचा ग्रंथ बनेल अशी योग्यता या श्रीमद भगवद्गीतेत आहे. आणि ऐका, जगाचा धर्म ठरेल अशी योग्यता एकाच संप्रदायात आहे. त्या संप्रदायाचं नाव आहे ज्ञानोबराय तुकोबरायांचा वारकरी संप्रदाय. जगाचा धर्म ठरेल अशी योग्यता आहे. किती योग्यता आहे? चला 2 ओळी आपल्या समोर मांडून जातो. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुखाळा, माझी विश्व तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेसी विश्व भरू, आनंदाची आवारू मांडू जगा. माऊली ज्यावेळी भाषा बोलेल त्यावेळी ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, माऊलींची भाषा विश्वाकरीत आहे. म्हणून संजयजी महाराज, मी माऊलींची व्याख्या समाधी सोहळ्या दिवशी अशी केली होती, जगाला बाळ बनवण्याचं सामर्थ्य ज्या हृदयात येतं त्या हृदयाचं नाव आहे भगवान श्री ज्ञानोबराय. हो, जगाला बाळ बनवण्याचं सामर्थ्य ज्या हृदयात येतं त्या विश्व हृदयी संत महात्म्याचं नाव आहे भगवान श्री ज्ञानोबराय. पंथ स्वतःच्या बुद्धीनं कळत नाही आणि स्वतःच्या बुद्धीनं संतही कळत नाही. नानासाहेबांच्या पाठीमाग बसलेली लेकरू, काय रे नाव बाळा तुझं? हा, सार्थक. असू द्या, कीर्तनात सार्थक बसलाय, सार्थक झालं म्हणायचं आपलं, नाही का? सार्थक, सोहम आणि कृष्णा या 3 लेकरांना मी मधून अधून प्रश्न विचारणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या बरं. सार्थक, सार्थक डोळंच मोठं केलं राव, नाही का? नाही का? मधून आज मी प्रश्न विचारेल, लक्ष दे. संत भेटायला पुण्य लागतं. ऐका, संत सत्तेनं भेटत नाहीत, श्रीमंतीनं भेटत नाहीत, शक्तीनं भेटत नाहीत, बुद्धीनंही भेटत नाहीत. संत भेटण्याकरिता लागणारा परमार्थाच्या बँकेतला बॅलन्स, त्या बॅलन्सचं नाव आहे पुण्य. पुण्याशिवाय संत भेटू शकत नाहीत. म्हणून ऐका, संत भेटायला पुण्य लागतं. संतांच्या जवळ टिकायला सेवा लागते. सेवेशिवाय टिकता येत नाही. संत कृपेला भाग्य लागतं आणि संत ओळखायला नजर लागते. मांडीला मांडी लावून बसलेला महात्मा आहे हे नजर नसेल तर शेवटपर्यंत कळत नाही. आणि संत ओळखायला नजर लागते. म्हणून मायबाप ज्या संस्थेमध्ये गत जन्माच्या पुण्याईनं शिकलो त्या संस्थेचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, ते त्यांच्या चिंतनात असं म्हणायचे, थोर माणसं कळायला आपल्याला सुद्धा थोर व्हावं लागतं. बर का? मोठी माणसं आपल्याकरिता कितीही खाली उतरली तरी ती आपल्यापेक्षा खूप उंच असतात. हे सामान्य माणसानं कधी विसरायचं नसतं. अगदी लौकिक भाषेत बोलू का ग्रामीण भाषेत, आपल्या प्रत्येकानं आपापली पायरी ओळखायची असते. संत आपल्याकरिता किती खाली आले तरी ते आपल्यासारखे नसतात. संत नव्हती जगा
संत आपल्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे असत नाहीत. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. पश्यन शृण्वन् स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिषन्नपि. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील श्लोक आहे हा. आज तुमच्यासारखी देव माणसं ऐकायला असताना मला अधिक क्लिष्ट करायचं नाही, पण सहजच कळेल असंही असू नाही. विठ्ठल स्वतःच्या बुद्धीनं संत कळत नाहीत. जाधव महाराज उत्तरेत एक साधू होऊन गेले. ते साधू म्हटले, कलियुगातली माणसं ऐका, कलियुगातली माणसं अंतराळात जातील पण अंतरंगात कधीच प्रवेश करणार नाहीत. आणि परमार्थाची सुरुवात अंतरंगात प्रवेश केल्याशिवाय होतच नाही. माऊली विनाकारण 6व्या अध्यायामध्ये बोलली नाही. अध्यात्मशास्त्री ये अंतरंगूची अधिकारी आहे. अध्यात्मशास्त्राचा अधिकारीच अंतरंगी आहे. बहिरंग मनुष्य परमार्थात येतच नाही. आला तर टिकत नाही, आणि टिकला तर पैल तीर गाठत नाही. बहिरंग मनुष्याचं हे कामच नाही. ठल विठ्ठल. संत कोणाला कळत नाहीत. एका वाक्यात उत्तर देतो, प्रस्तावना पुढे नेतो. सार्थक लहान लेकरांना सुद्धा चपखल ऐकायचंय. आज आळंदीहून येताना माझ्याबरोबर पंढरपुरातले एक ज्येष्ठ वारकरी होते, उरळी कांचन पर्यंत. ते सहज बोलता बोलता म्हटले, श्रोत्याचा श्रवण स्तर ढासळला म्हणून वक्त्याचा अभ्यास कमी झाला. श्रोत्याचा श्रवणाचा स्तर ढासळता कामा नाही. चला, सार्थक, सोहम, कृष्णा आणि आणखीन एक येऊन बसलाय बघा. तिकडे नको बघ, माझ्याकडे बघू. घाबरलंच राहू नाही का नाही. काय नाव माऊली तुमचं? हा, तन्मय. तन्मय होऊन ऐकतंय राव नाही का. चल, तन्मय, कृष्णा, सोहम आणि सार्थक या लहान लेकरांना कळाला तर आनंद आहे, पण ज्येष्ठांकरिता हे वाक्य वापरतो. स्वतःच्या बुद्धीनं संत कळत नाहीत. उत्तर काय आहे? ज्याची बुद्धी संथ असते त्याला संत कळत. असू दे, उशिरा कळालं तरी चालतंय. आता याच्यापेक्षा करावं काय नाही.
ज्याची बुद्धी संथ असते त्याला संत कळत नाही. म्हणून मायबाप ग्रंथ कळत नाही, पंथ कळत नाही, संत कळत नाही, भगवंत कळत नाही, स्वतःच्या बुद्धीनं जीवन कळत नाही. वाक्य ऐका, एक वेळ जेवण कळालं नाही तरी चालेल, पण जीवन कळालं पाहिजे. जीवन कळालं पाहिजे. मातीच्या गर्भात जाईपर्यंत मिळालेल्या आयुष्याला जीवन म्हणतात. ते जीवन कळालं पाहिजे. ज्याला जीवन कळतं अशी माणसं शेवटपर्यंत कशाचाच अहंकार बाळगत नाहीत. हे जीवन कळाल्याचं लक्षण आहे. सत्तेचा, कुलाचा, विद्वत्तेचा, प्रसिद्धीचा, पैशाचा ज्याच्याजवळ कधी अहंकार फिरकत नाही, ओळखायचं याला जीवन कळालेलं आहे. आणि ज्याला जीवन कळत नाही त्याच्या पावलोपावली अहंकार टपकत असतो. त्याच्या रूपानंच अहंकार जिवंत असतो. माऊली ज्ञानदेवीमध्ये 9व्या अध्यायात बोलतायत, खरा सज्जन हा अत्यंत विनम्र असतो. फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा शेका खालावती ते, नम्र झाला आज राजेंद्रजी महाराज आळंदीत कीर्तन असल्यासारखं वाटायला लागलंय. कापडगाव मध्ये हरिदिनी किंवा हरिदिनी दिवशी किंबहुना एकादशी दिवशी एवढं मंगल, एवढं पवित्र वातावरण होईल असं मला येताना वाटलं नव्हतं. पण हे आयोजन केलं त्यांच्या श्रद्धेचं आणि जे गेले त्यांच्या पुण्याईचं दर्शन असावं. जीवन कळालं पाहिजे. मी जाता जाता 4 प्रश्न या 4 लेकरांना विचारणार आहे बर का. आता ती नावं माझ्या कायमचीच लक्षात राहिली. सार्थक, सोहम, कृष्णा आणि तन्मय. खताळ महाराज, तन्मय असा माझ्याकडे बघतोय की कदाचित त्याचे डोळे असे मला सांगतायत, महाराज आता किती नाव घ्या, कीर्तन झाल्यानंतर बघतो तुमच्याकडे. असं काय रागावलं नाही ना बाळा? कारण मी महाराज बाकीच्या कोणाला नाही पण लेकरांना घाबरणारा महाराज आहे. लेकरांना घाबरून राहावं लागतं. सार्थक, कुठे आलाय विषय? शिका हिता आलाय.
ऐका, जीवन कळालं पाहिजे आणि जीवनाची सार्थकता कशात आहे तेही कळालं पाहिजे. छोट्या लेकरांकरता प्रश्न आहेत, आता मोठे प्रश्न आहेत बाळांकरिता. कृष्णाच्या पाठीमाग आणखीन एक लेकरू राहिले. आता हे बी आला आणखीन, आलं गेलं परत नाही का? नाही आजी का असं माघारी बोलवून घेतलं नाही का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाळांनो, तुमच्याकरिता प्रश्न आहेत आणि मला फक्त 2च मिनिटांमध्ये याची उत्तराची अपेक्षा आहे. जीवन कळण्याकरिता आपल्याला काय कळालं पाहिजे या प्रश्नातून मी शोधायचंय. पाणी कशानं मोजलं जातं? बोला की. हा, एकदम बरोबर. कॉपी केली मला वाटतंय. गूळ कशानं मोजला जातो? किलो. कापड कशानं मोजलं जातं? बोला की. मीटर. अंतर कशानं मोजलं जातं? हा, किलोमीटर. आणि ऊस कशानं मोजला जातो? हा, आवाज खणखणीत आला पाहिजे. टन. बर भाऊ, लेकरानं बिनचूक उत्तर दिलेली आहेत. कीर्तन झाल्यानंतर आमच्या या महाराजांच्याकडून 500 रुपये दक्षिणा. असं नाराज होऊ नका. एकादशी दिवशी सगळ्यांना दान घडावं म्हणून माझं चाललंय, बाकी काय नाही. माझी तळमळ एवढीच असते, बाकी काही नाही. सगळ्यांना दान घडावं नाही. द्रव पदार्थ लिटरनं मोजला जातो, गुळ किलोनं मोजला जातो, वस्त्र मीटरनं मोजलं जातं, अंतर किलोमीटरनं मोजलं जातं, ऊस टनावर मोजला जातो. मला तुम्हाला विचारायचंय, जीवन कशानं मोजायचं? ऐका ना, जीवन मोजण्याचं माप काय, मापदंड काय, कोणत्या थर्मामीटरनं जीवन मोजायचं हे आपल्याला कळत नाही. इथं उत्तर आहे. आपल्याला जे कळत नाही ते तुकोबऱ्यांच्या गाथ्यात विचारावं लागतं. ऐका ऐका, जीवनाची सार्थकता कळत नाही. काय केल्यानंतर जीवन सफल आणि काय राहिल्यानंतर जीवन असफल. जाता जाता आणखीन एक बौद्धिक प्रश्न विचारतो. एक मनुष्य कापडगावातून निघाला आणि मुक्काम दर मुक्काम करत 10 दिवसानं पंढरपूरला पोहोचला. आणि दुसरा मनुष्य घरातून निघाला आणि गाडी स्टार्ट केली, सुरू केली आणि 10 मिनिटाच्या आत ढाब्यावर पोहोचला. सफल कोण? यशस्वी कोण? एवढा उशीर लागतोय उत्तराला? हा, मला ऐकू येणार बाळा? एकदम बरोबर. हा, कापडगावच्या लहान लेकरांनी उत्तर दिलं बरं का. ज्येष्ठांनी मला ज्येष्ठांकडून उत्तराची अपेक्षा होती, पण तुम्ही उत्तर दिलं नाही. शेवटी माझी लहान लेकरच माझ्या उपयोगाला आली नाही. एकदम बरोबर उत्तर. मजल दर मजल करत 10 दिवसानं पंढरपूरला पोहोचला आणि घरातून निघाला आणि 10व्या मिनिटाला ढाब्यावर पोहोचला. जरी तो लवकर पोहोचला असला तरी जीवनाच्या दृष्टीनं तो अपयशी आहे. आणि पंढरपूरला उशिरा पोहोचला असला तरी जीवनाच्या दृष्टीनं तो यशस्वी आहे. हेच आपण परमार्थात घेऊया. एखाद्याला गावातली ओळखत नाहीत पण अंतरंगात देव असतो.
हा, ज्याचा नियम कधी चुकत नाही, ज्याची वारी कधी चुकत नाही, ज्याचं एकादशी कधी चुकत नाही, ज्याची निष्ठा, श्रद्धा, भाव वाखाणण्यासारखा असतो, पण पंचकृषी त्याला कुणीच ओळखत नाही, तरी सुद्धा तो श्रेष्ठ आहे. आणि सगळे ओळखतात, पण ज्ञानेश्वरीचा आणि गाथ्याचा पत्ताच नाही, तो अपयशी आहे. विठ्ठल विठ्ठल. झाड लावलं, झाडाला फळ आलं, झाडाची पूर्णता. वेल लावली, वेलीला फूल आलं, वेलीची पूर्णता. शिखरावर कळस बसविला, मंदिराची पूर्णता. काल्याचं कीर्तन झालं, सप्ताहाची पूर्णता. आणि आळंदीहून निघालेल्या माऊलींचा पालखी सोहळा पंढरीपुरात पोहोचला. तुका म्हणे धावा, तुमचंच आहेत ना? नाही का? तुमचं असल्यानंतर मला काळजी नाही काय, फक्त गुरुकुलचं असेल तर काळजी आहे. ठरव ठरव. माऊलींचा पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचला की पालखी सोहळ्याला पूर्णविराम. ऐका, जीवनाचा पूर्णविराम कशात आहे हा प्रश्न आपल्याला कधीतरी पडला पाहिजे. खरोखर जीवनाचा पूर्णविराम कशात आहे? ज्याला चांगले प्रश्न पडतात तो चांगला वारकरी आहे. हो, मी एकदा आपल्या श्रद्धेय श्री गुरु माऊलींच्याच कथेत लोणंदला एक वाक्य ऐकलं. खूप गोड वाक्य आहे. ज्याला परमार्थात पडल्यानंतर कधीच प्रश्न पडत नाहीत, ओळखावं याचं जीवन पतन पावलेले. ऐका ऐका, याचं जीवन पतन पावलेलं आहे. परमार्थात पडल्यानंतर माणसाला प्रश्न पडावेत. कारण का? अर्जुनाला प्रश्न पडला आणि गीता जन्माला आली, आणि परीक्षित राजाला प्रश्न पडला आणि भागवत जन्माला आलं. चांगल्या प्रश्नातून ग्रंथाचा जन्म होतो. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, आपल्या जीवनाची समाप्ती नक्की कशात आहे? मृत्यू हा जीवनाचा पूर्ण विराम नाही, मृत्यू हा जीवनाचा स्वल्प विराम आहे. हो, मृत्यूनं जीवन पूर्ण होत नाही. मृत्यू हा जीवनाच्या अनंत प्रवासातील एक थांबा आहे, एक स्टॉप आहे, एक स्वल्प विराम आहे.
नक्की जीवनाचा पूर्णविराम कशात आहे आणि जीवनाची सार्थकता कशात आहे असा प्रश्न एका साधकाला पडला आणि तो साधक तुकोबरायांकडे गेला आणि तुकोबरायांना म्हटला, महाराज रात्रंदिवस कष्ट करतोय. आता हे शब्द सगळ्यांच्या पाठातील आहेत, कशाला वेळ घालवावा. कोणते? हाडाची, रात्रीचा, रक्ताचं, सगळं पाठच आहे. मला का उभं केलंय मग? नाही, खूप कष्ट करतोय, पण संसार करताना सुखाचा श्वासही वाट्याला येत नाही. याचं कारण काय हे तुकोबराय मला आजपर्यंत कळालेलं नाही. तुकोबरायांना हा साधकाने प्रश्न केला आणि त्या साधकाच्या प्रश्नाचं उत्तर तुकोबराय प्राप्त अभंगाच्या पहिल्या हे साधका पकवाज हळू वाजव. असं कदाचित तुकाराम महाराज म्हटलं असतं बरं का. नाही, एवढा कष्टाचा डोंगर उपसून सुद्धा संसारी माणसाची ही वाक्य कायम आपल्याला ऐकायला मिळतात. सगळ्यांसाठी खूप कष्ट करतो, पण माझ्याकडं कुणी बोला की खरंय ना. प्रत्येकाचे वाक्य बरं का. तुम्ही सगळ्यांचं मन ओळखता, पण तुमचं मन कुणी हेच ना. हे रडगाणं आपलं आयुष्यभर चालतं.
आवाज क्लिअर करा. एवढे कष्ट करतोय, पण सुखाचा श्वास वाट्याला येत नाही. म्हणून व्याख्याच अशी केली आहे, जरा बारकाव्याने व्याख्या ऐका. इच्छा शिल्लक राहतात आणि श्वास संपतात, त्याला संसार म्हणतात. बर का, त्याला संसार म्हणतात. आणि श्वास शिल्लक राहतात आणि इच्छा संपून जातात, त्याला परमार्थ म्हणतात. अंतःकरणातील इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना या सगळ्यांचं जाळं संपून जातं आणि प्रारब्धानं आयुष्य शिल्लक ठेवलेलं असतं. त्या स्थितीलाच म्हणतात आता दिवस चारी खेळी मेळी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. उरलेलं आयुष्य परमात्म चिंतनात जातं आणि अंतःकरणात इच्छा कुठलीच शिल्लक नसते. तुकोबर आहे, त्या साधकाला सांगतात, बाबा तू जे परिश्रम करतोय, कष्ट करतोय, सायास करतोय, तुकोबऱ्यांचा या अभंगातला शब्द आहे आटी, ते सगळे व्यर्थ आहेत. का व्यर्थ आहेत त्याचं कारण तुला सांगतो. राम नाही जव कंठी, तुझ्या कंठात राम नाम स्थिर झालं नाही, म्हणून तुझ्या वाट्याला दुःख आहे. सार्थक, सोहम, तन्मय आणि तन्मयच्या पलीकडचा काय रे बाळा? हा, प्रज्वल. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. प्रज्वल, राजेंद्र महाराज प्रज्वलचं नाव घेतलं किती शेजारच्या असं जीभ पकडून मला सांगते काय करते बाबा कोणास ठाऊक नाही का. कितवीला असेल लेकरा? हा, तिसरीला आहे. लेकरांकरता दृष्टांत. लग्नामध्ये अनावश्यक काय? लग्नात ज्याची गरज नाही असं काय आहे? खरं प्रश्नच यांचा चुकीचा झालाय. त्यांना माहितीच नाही, त्यांना काय उत्तर येणार. लग्नातील अनावश्यक गोष्ट डीजे, लग्नातील आकर्षक गोष्ट मंडप, लग्नातील आवश्यक गोष्ट बोला की माऊली आवश्यक काय? जेवणाशिवाय लग्न होणार नाही वय. बारामतीच फार हुशार आहे बरं का. नाही बरं जेवणा तुझं घोडा अडकला नाही नेमकं. नाही एकदम बरोबर उत्तर दिलंय बरं का त्यांनी, कारण त्यांनी शास्त्रातलं उत्तर दिलंय. सुभाषित असं सुभाषित असं लग्नाला तयार होणारी मुलगी मुलाचं रूप पाहते. बघ, कन्या वरयते रूपम, माता वित्तम. आई मुलगी देते, पण देत असताना मुलाची प्रॉपर्टी पाहते. बर का, लक्षात असू द्या. हा, नाहीतर काय अवघड आहे आता. गुरुकुलाचा दरवाजा मोकळाच या. हा, जे त्या रेंज मध्ये आहेत त्यांना सांगितले, बाकी काय नाही. ठल माता वित्तम, मुलगी मुलाचं ऐश्वर्य पाहते. मुलीचे वडील ऐश्वर्य पाहतात,
पण मुलीच्या वडिलांची दृष्टी वेगळी आहे. मुलीच्या वडिलांना मुलीची जेवढी काळजी आहे तेवढी या जगात कोणाला नाही बर का. ती बोलणारी देवता नाही, अंतःकरणातील तिळतिळ तुटत असणारी देवता आहे. आईचं प्रेम आहे मान्य आहे, पण वडिलाचं प्रेम हे शब्दात आणि वाणीनं सांगता येणारं नाही. हा मुलीचा मोबाईलवर बोलताना स्वर जरी बदलला तरी वडिलांना कळतो. विठ्ठल विठ्ठल मुलीचे वडील मुलाची प्रॉपर्टी पाहत नाहीत. मुलगा निर्व्यसनी आहे का, संगतीत कोणाची आहे याचा विचार करतात. ऐका, मुलगी मुलाचं रूप पाहते, मुलीची आई ऐश्वर्य पाहते, आणि मुलीचे वडील कुलवान आहे का, निर्व्यसनी आहे का हे पाहतात. आणि तुमच्या माझ्यासारखी भावकीतली माणसं त्यांना मुलाच्या रूपाचं घेणं नाही, पैशाचा तर काही संबंध नाही. आपलं फक्त एकच ठरलेलं असतं, बेत काय केलाय बघा. मिष्टान्नम इतरे जनाहा. मुद्दा का सांगितला? लग्नातील अनावश्यक, आकर्षक आणि आवश्यक ब्राह्मण आणि अत्यावश्यक नवरा आणि नवरी. तसंच आहे जीवनातलं अत्यावश्यक भगवत दर्शन. सगळं मिळवलं, संसारात काही मिळवायचं राहिलं नाही, आणि देवाचं दर्शन तेवढं मागं राहिलं. मी बोलत नाही, सगळं मिळवलं, देवाचं दर्शन तेवढं मागं राहिलं, आणि आयुष्य संपत आलं तरी सुद्धा देवाच्या दर्शनाची इच्छा नाही, त्याला तुकोब बरा आहे. लाल रेषा ओढून सावध करतात, नाही तरी गेला देवदर्शन, भगवत साक्षात्कार तेवढा मागं राहिला तर आपलं जीवन आपण व्यर्थ गमावलं हे कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही. माऊली सुद्धा हरिपाठामध्ये हेच म्हणतीये, वाया ऐरझार हरिवीन. काय सुरुवात? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया ऐरझार हरिवीन. लगेच क्लीन बोल्डच होताय राव तुम्ही. देवदर्शन झालं नसेल तर जीवन व्यर्थ आहे. राम नाही जव कंठी. राम नामाचं चिंतन करणारा या जगातला पहिला वारकरी हा भगवान शंकर आहेत. आत्मा जो शिवाचा रामजप, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आत्मा जो शिवाचा रामजप.
तुकोबराय सुद्धा गाथ्यामध्ये राम नाम चिंतन करण्याचा आग्रह धरतात। आईशी जोडी करा राम गर्भवास। तुका म्हणे राम एक विसरता शरण। राम नामाचं चिंतन करायला सांगितलं आणि ते राम नाम कंठात नसेल तर संसारातले सगळे परिश्रम व्यर्थ आहेत। राम नाही जव कंठी विठोबा राम नाही जव कंठी। सगळं मिळवलं आणि राम नाम चिंतन करायचं राहून गेलं तर जीवन व्यर्थ आहे, असा या अभंगाचा सारांश आहे। लहान बाळांना कळण्याकरिता 1-2 मिनिटं दृष्टांत देऊन दुसऱ्या चरणाला स्पर्श करतो। डॉक्टर, इंजिनियर आणि वकील तिघेजण प्रवासाला निघाले। माऊली, दोघं माऊली शेजारी बसलाय। माऊली हा शब्द दोघांनी वाटून घ्या। आणि त्यांचा प्रवास हा समुद्रातून आहे। नावेच्या नावाड्याला हे तिघेजण विचारतायत। पहिल्यांदा डॉक्टरांनी विचारलं, नावाडी दादा, तुम्हाला काय आरोग्यातलं कळतं का हो? नावाडी म्हटलं, मला कुठलं आरोग्यातलं कळायचं नाही, काय कळत। पण आरोग्यातलं कळण्याकरिता
त्या दृष्टांताच्या अंतर्गत मी 2 वाक्य सांगतो. ते आरोग्यासाठी फार महत्वाची आहेत. दवाखान्यात जायची वेळ येऊ नये, बीपी शुगरची वेळ येऊ नये असं ज्याला वाटतं त्यानं या वारकऱ्याचं ऐका. काय ऐका? आपल्या अंथरुणाचं दर्शन सूर्याला होता कामा नये, एवढा एक नियम पाळा. काय म्हटलं? आपल्या अंथरुणाचं दर्शन सूर्याला होता कामा नये. हे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांच्या करिता सुद्धा आहे बरं का. 130 मुलातील 30 मुलं ही सूर्यवंशी आहेत. साडेचारला जर पहाटे उठवलं तर प्रॅक्टिस झाल्यानंतर सुद्धा ते पुन्हा अंथरुणाचा आश्रय करतात आणि अशी जागा शोधतात की मला 2 तासामध्ये सुद्धा बहादर सापडत. कुठं कुठं शोधावं नाही का? शोधू कुठं मला म्हणावं लागतं नाही का? सापडत नाहीत. त्याला म्हटलं जातं सूर्यवंशी. आणि हे मी अवास्तव बोलत नाही. तुम्हा दोघांना, महाराजांना तर ठाऊकच आहे, पण तुम्हा दोघांना मी कीर्तन झाल्यानंतर माझ्याजवळचे फोटो दाखवतो. पुराव्याशिवाय बोलायचं. चला, पहिलं सूत्र, सूर्याला अंथरुणाचं दर्शन होता कामा नये. आणि दुसरं महत्वाचं सूत्र आहे का, अतिशय महत्वाचं आहे. अन्न, काय म्हटलं? अन्न औषधासारखं खा. हो, मी टीका करत नाही, पण वारकऱ्याला ही सवय जरा कमी या. हो, अन्न औषधासारखं खा, नाहीतर औषध अन्नासारखी खावी लागतील. हा, शांती ब्रह्म मारुती महाराज कोरेकर बाबा विनोदानं आम्हाला म्हणायचे असे की काही वारकरी जेवण केल्यानंतर पोटाला हात लावतात आणि पोटाचा आकार कपाळासारखा टणक वाटला तर जेवण थांबवतात. अशा बहादर वारकऱ्यांकरिता हे वाक्य फार महत्वाचं आहे. अन्न औषधासारखं खा, नाहीतर औषध अन्नासारखी खावी लागतील. मी विरोधानं म्हणतो कधी कधी असं की कायकांच्या वाट्याला संजयजी महाराज इतक्या गोळ्या. एखादा मनुष्य डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर मी ज्वारीची भाकरी खाल्ली तर चालेल का हो? डॉक्टर म्हणतात अजिबात नाही. चहा चालेल, पण कुरेकर बाबांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर चहा चालेल, पण फुळूक पाणी, त्यात साखर चालणार नाही. बर, भाताचं तर नावच काढू नका. मग काय चालेल? डॉक्टर म्हणतात तुम्हाला काहीच चालणार नाही, तुम्हीच फक्त घरातली घरात चाला. तुम्ही जर घरातली घरात चालला नाही तर तुम्हाला चालत न्यावं लागत नाही. तेवढं चालण्याचं तरी काम तुम्ही करा. कुठून आला इकडे विषय? कोणाच ठाऊक म्हणावं, एवढं कुठलं आमच्या लक्षात राहिलं? डॉक्टरांना विचारलं तुम्हाला आरोग्यातलं कळतं का? नावाडी म्हटलं मला कुठलं कळायला. बर, इंजिनियर तुम्हाला बांधकामातलं काय ज्ञान आहे का? मला अजिबात कळत नाही. वकील म्हटला तुम्हाला कायदा कळतो का? तो नावाडी म्हटला मला कायदा कळत नाही, मला फक्त कामाचा वायदा कळतो. मग ह्या तिघांना सुद्धा एकाच वाक्यात राजेंद्रजी महाराज नावाड्याला सांगितलं, तुला बांधकामातलं कळत नाही, आरोग्यातलं कळत नाही, कायद्यातलं कळत नाही, तुझा जन्म वायाला गेला. काय? तुझा जन्म वायाला गेला. 2-3 वेळा त्याने तसं ऐकलं आणि तेवढ्या जोराचं वारं सुटलं. असं सुटलं बरोबर.
जसं जोराचं वारं सुटलं तसा नावाडी त्या तिघांकडे बघून म्हटला, तुम्हाला पोहायला येतं का? आपल्या भाषेत बोलू का संतोष महाराज, नाना महाराज? बोला. तुम्हाला पवायला येतं का? ती तिघही म्हटली, सगळं येतंय, तेवढं पोहायला येत. मग नावाडी म्हटला, माझा जन्म कधी वायाला जायचाय तेव्हा जाऊ दे, पण तुमचा जन्म 5 मिनिटाच्या आत वायाला जाणार आहे. सगळं शिकला पण पोहायला शिकला नाही. अगदी तसंच आहे, संसारात सगळं मिळवलं पण राम नामाचं चिंतन राहून गेलं. राम नाही जवळकठी. राम नामाचं चिंतन ज्याच्याकडून राहून गेलेलंय, राहिलेलंय, कळतंय तरी करत नाही, त्याच्याकरिता तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दुसऱ्या चरणाला आपण स्पर्श केलेला आहे आणि दुसऱ्या चरणाची सुरुवात सावधान शब्दाने, आणि सावधान शब्दानं सुरुवात असल्यामुळं शरद भैयानं मला घड्याळ दाखवून सावध केलं. ते म्हटले, महाराज वेळ संपुष्टात आलेली आहे, पण तरी सुद्धा मला दुसरं आणि तिसरं चरण धावतं सोडवण्याकरिता अजून 5 मिनिटं लागणार आहेत. घेऊ का? 10 मिनिटं घ्या. मग काय काळजी नाही. ठीक, अशी उदार माणसं असली पाहिजेत. सावध केलं. कोणाकोणाला सावध केलं ऐका. ज्याला महाराष्ट्रात जन्माला येऊन पंढरपूर माहित नाही, सावध. ज्याला महाराष्ट्रात जन्म घेऊन ज्ञानोबरायांसारखा महात्मा माहित नाही, सावध. महाराष्ट्रात जन्माला येऊन
ज्याला वारकरी संप्रदाय माहित नाही त्याला सावध. महाराष्ट्रात जन्माला येऊन वारकरी भजन माहित नाही सावध. ऐका, महाराष्ट्रात जन्माला येऊन आषाढी वारी माहित नाही त्याला तर दोनदा सावध. आणखी बोलू का? महाराष्ट्रात जन्माला येऊन माऊलींची पालखी लोणंदवरून जाताना सुद्धा जो पालखीकडे फिरकत सुद्धा नाही त्याच्याकरिता सुद्धा सावध. शेवटी मायबाप माणसानं कसं जगावं, स्वतःच्या अंतःकरणाला कसं सावध ठेवावं, एका वाक्यात उत्तर देणारे पुढे जाणारे. सावध शब्द जिथं जिथं येतो तिथं तिथं काळाचा संबंध आहे. बघा तुम्ही, अजूनही किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, आयुष्य खातो काळ सावध. तुम्ही फराळच करून आलाय का नक्की नाही का? आयुष्य खातो काळ सावधान. संपलं कीर्तन. 5 मिनिट ऐका. ज्याच्या कंठात राम नाही त्याच्या जीवनातच राम नाही. म्हणून सावध व्हा. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा, उगवी संकल्पी हे मन. काय हो मन? संकल्प विकल्प करत त्याला मन म्हणतात. वेळ कमी आहे. विचारसागरामध्ये निश्चय करते तिला बुद्धी म्हणतात आणि संकल्प विकल्प करत त्याला मन म्हणतात. संकल्प विकल्पात्मकम मनहा. कीर्तन आहे, कीर्तनाची वेळ 8:15 ते संवाद आहे हे कळतं आणि कळाल्यानंतर कीर्तनाला जाण्याचा संकल्प करतो आणि 5 मिनिटांत मनात येतं आज फुलाचं कीर्तन नाही, फुलं तर उद्या सकाळी येत. मग नियमाचं महत्वाचं कीर्तन कुठलं? उद्याचं. मग उद्या गेलं तरी विकल्प. 5 मिनिटापूर्वी संकल्प केला आणि 5 मिनिटांत लगेच मनात विकल्प आला. याला संकल्प विकल्प जे करतो त्याला मन म्हणतात. शहरातील मुलगी गावाकडे आली आणि गावाकडे आल्यानंतर यात्रेच्या निमित्तानं आल्यानंतर सासूबाईनं सांगितलं, तुझ्या मालकाला कुठली भाजी आवडते याची तरी कधी चौकशी केली का? ती म्हटली नाही. मग मी सांगते, माझा मुलगा आहे, ऐक, तुझ्या मालकाला कोबीची भाजी आवडते. याला आपण लोणंद फिल्टरमध्ये काय म्हणतो, कोबीचा कांदा, बर का, कोबीची भाजी आवडते. ती म्हटली असं का? आजच जाते बाजारला. वार कोणवार आहे आज? मंगळवारचा बाजार कुठला? सोमवारचा तरडगाव, गुरुवारचा लोणंद, रविवारचा फलटण, हा
पासवर्ड लई लांब गेलं राव नाही. काळ हा सोमेश्वर, आजच सोमेश्वरला जाते आणि कोबीचा कांदा घेऊन येते. पटकन गेली स्कूटी चालू करून, वेळ कमी असल्यामुळे स्कूटी घेतली नाही, आणि कोबीचा कांदा घेऊन आली. किचन मध्ये तिनं प्रवेश केला आणि कोबीची भाजी करायला सुरुवात केली. 15 मिनिटांत सासूबाई सुनबाईनं भाजी कशी केली बघायला गेली तर आश्चर्य असं, किचन मध्ये जिकडं बघावं तिकडं कोबीची पानच पानं. सासू म्हणते 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, भाजी का केली नाही? सुनबाई म्हणते, अहो सासूबाई, आत्या, आई, आता अलीकडे जे जे शब्द आहेत ते सगळे 20 मिनिट झालं मी भाजी करते, पण भाजीवाल्यानं मला फसवलं. कोबीचा कांदा म्हणून किंवा कोबी म्हणून भाजी दिली, पण याच्यात कोबी नाहीच, दिल्यात फक्त पानं. काय दिल्यात? फक्त पानं. आता काय सासू म्हटली असेल सांगू का? ती सुद्धा मी सांगत बसू. गुरुवर्य, आपणच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर सासूबाई म्हटली असेल, अगं येडी हळद, नाही का? अगं पानांचा गठ्ठा म्हणजे कोबी, पानांचा एकत्र आलेला गठ्ठा म्हणजे कोबी. तसा संकल्प विकल्पाचा गठ्ठा म्हणजे मन. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. संकल्पाची उतरंडी सतत उतरत राहतं, विकल्पाची उतरंडी उतरत राहतं, त्या इंद्रियाला मन म्हटलं जातं. आणि मायबाप ऐका, संपलं माझं कीर्तनाचं. सगळ्या संतांनी मनालाच उपदेश का केलाय? त्याचं कारण आहे, मन म्हणजे इंद्रिय रूपी मंडळाचा अध्यक्ष या. हा, एकदा अध्यक्ष ताब्यात आला की कार्यकर्ते कुठं जात नाहीत. कार्यकर्त्याला अध्यक्षाच्या मागं पळावं लागतं. तसं एकदा मनाला ताब्यात घेतलं की बाकीची सगळी इंद्रिय मागं येतात. म्हणून तुकोबराय त्या मनाला सांगतात, बाबा संसारातून जरा बाजूला पड, उगवी संकल्पी हे मन. ज्ञानेश्वर संसारातून मन सहज बाजूला निघत नाही. त्याचं कारण काय असेल तर त्या कारणाचा शोध घेतल्यानंतर उत्तर तुकोबराय देतात. माणसाच्या ठिकाणी असलेला अहंकार. 2 दिवसापूर्वी त्यांचा जन्मोत्सव झाला. मी 2002ला पहिल्यांदा त्यांचं भागवत ऐकलं. आळंदीमध्ये फ्रूटवाला धर्मशाळा. हे नामधारक महात्मा, त्यांचं नाव बालयोगी दत्तानंदजी ओतूरकर. संन्यास घेतल्यानंतर नारायणानंद सरस्वती ते त्यांच्या भागवत कथेत बोलायचे. ऐका ऐका, एकादशीचा दिवस आहे त्यामुळे 4-5 मिनिटं थोडं समजून घ्या. ते म्हणायचे, अंतःकरणामध्ये असलेले जे षडविकार आहेत बर का, त्या षडविकारांचा बारकावा असा आहे, काम आणि क्रोध शरीरात फार कमी काळ येतात आणि जन्मोजन्माचं पुण्य नष्ट करून जातात.
काम क्रोधांचा वावर शरीरामध्ये जास्त काळाचा नाही, पण खूप जन्माचं पुण्य घेऊन जातात. लोभ कळायला लागल्यानंतर येतो. लहान मुलाला लोभ नसतो, त्याला कळायला लागलं की मग लोभ. शेवटपर्यंत लोभ सुटत नाही बर का. पण बारका बायका, अहंकार असा विकार आहे, तो नीट जगूही देत नाही आणि सुखानं मरूही देत नाही. जगताना नीट जगू देत नाही आणि मरताना आनंदानं शेवटचा श्वास घेऊ देत नाही. त्या विकाराचं नाव आहे अहंकार बर का. त्या विकाराचं नाव आहे अहंकार. माझ्या कापडगावातल्या प्रिय श्रोत्यांना आणि प्रिय भाविकांना आणि पंचकृषीतून आलेल्या सगळ्या देवता स्वरूप श्रोत्यांना, तुमच्या कुटुंबातला लहान सदस्य या नात्यानं मी एवढं सांगू इच्छितो, प्रत्येक वेळी आरेला कार्य केलं म्हणजे आपण शहाणा असतो असं नाही. हो, माझं तरी वैयक्तिक मत असं आहे. राग व्यक्त करायला जेवढी ताकद लागत नाही, त्यापेक्षा जास्त ताकद राग गिळायला लागते. बघा तुम्ही कधी बारकाव्यानं, ज्याच्या अंगात कसलीच ताकद नाही, सहज ढकललं तर पडल, त्याच्याकडे जरी कोणी डोळे मोठे करून बघितलं तरी ती म्हणतं मला काय समजला, मी काय कमी आहे का, मीच का माघार घ्यावी. वाक्य आहे का. कुठलंही प्रकरण असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, 2 पावलं मागं सरायला शिका, तिथंच विजय झालेला असतो. प्रत्येक वेळी पुढं जाणं म्हणजे विजय नसतो. कधी कधी 2 पावलं मागं सरकणं हा सुद्धा यशाचा राजमार्ग असतो. पण आपल्याला हे कळतं पण वळत नाही. त्याचं एकच कारण आहे, आपला अहंकार आपल्याला मागं सरू देत नाही. तुकोबराने विनाकारण म्हटलं का हो, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याच्या जवळचा अहंकार गेला तो सामान्य राहिला नाही, तो प्रत्यक्षात काय झाला, देव झाला. बघा ना तुम्ही, जमत नाही माणसाला माघार घ्यायला. 2 नवरा बायको पिक्चरवर नाही आले 9 ते 11च्या. काय चुकलं का माझं? मला चुकलं तर जरा समजावून सांगा. 9 ते 11च्या पिक्चर वरून हा इकडे उत्तर मिळालं बरं का. नाही का, एकदम बरोबर सांगितलं. कारण मी 98 साली लोणंदला गालिंदे ना, हा बघा बरोबर, 98 साली गालिंदेंच्या त्या पिक्चरच्या टॉकीमध्ये पिक्चर बघितलाय. पिक्चरचं नाव आहे माहेरची साडी. दुसरा नाही कुठला बघितला ना. पिक्चरचं नाव काय आहे, माहेरची साडी. ते पिक्चर बघून आले. फ्लॅटचा दरवाजा काढत होते. तेवढ्यात बायकोच्या हातात चावी दिली होती. बरं, तिच्या हातात चावी दिल्याशिवाय संसार सुद्धा नीट सुरळीत चालत नाही. तिच्याकडे चावी दिली होती. कुलूप काढतीये पण कुलूपच निघेना. शेवटी ती कंटाळली आणि कंटाळल्यानंतर बरोबर 10:32 तिनं मालकाच्या हातात चावी दिली. आणि संजय महाराज काय योगायोग, जशी याच्या हातात चावी आली तो खाली बसला, कुलपाला चावी लावली. बायकोनं पर्स मधला मोबाईल काढला आणि मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि कुलपाकडे प्रकाश टाकला. आणि 2 मिनिटाच्या आत कुलूप
हे काय रागानं बघायला लागले रोने. 2 मिनिटाच्या आत कुलूप निघलं. बरं तर मला सांगा ना, निघालंय ना कुलूप, बसावं ना शांत. पण नाही ना, तुला जे कुलूप 15 मिनिट झालं निघालं नाही, तेच कुलूप मी 2 मिनिटाच्या आत काढलं. याचा अहंकार याला शांत बसू देईना. हा खाली बसला आणि बायकोकडे बघितलं, आणि जसं बायकोकडे बघितलं तशी बायको त्याच्याकडे बघत म्हटली, त्याला अशी बॅटरी धरावी लागते. तिनं सुद्धा माघार घेतली नाही. तुकाराम महाराज कदाचित हेच अभंगात सांगतायत, बाबांनो, आपला अहंकार आपल्याला सोडता आला नाही तर काळ रूपी शिक्षक आपल्याला दंड दिल्याशिवाय राहत नाही. सारी ले